मला काही मैत्रिणी मेसेज करतात की तुझं दुबईमधलं डेली रुटीन दाखव, तू दुबईमध्ये कुठे राहतेस ते दाखव. तर चला या व्लॉगमध्ये थोडक्यात सांगते. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये. मी ना कोकणामधून आहे आणि तुम्हाला माहिती आहे कोकणात चकवा लागतो असं म्हणतात, पण तो चकवा मला कधी कोकणात नाही लागला, पण मला इकडे अबुधाबीत आल्यापासून लागला आहे. कारण लिटरली गेले 6 महिन्यात माझ्या आयुष्यात काही वेगळं घडतच नाही आहे. मी तिथल्या तिथंच गोल गोल फिरते आहे. डेली रुटीन दाखवायचं म्हटल्यावर असं काही स्पेशली डेली रुटीन नसते. 12 ते 13 तास माझी ड्युटीच होते. मी सकाळी 6 वाजता जाते, ती संध्याकाळी 7-7:30 पर्यंत येते. आणि जेवणाचं म्हणाल तर मी होम केअरमध्ये आहे आणि अगदी येताना देखील माझा टिफिन भरलेला असतो, पण तो मीच आणत नाही कारण मला आणायला आवडत नाही. आणि अगदी घरी आल्यानंतर जरी भूक लागली ना तरी फक्त मी नूडल्सवरती भागवते, कारण करायचा कंटाळा आणि मुळात एकटी असल्यामुळे अजूनच कंटाळा येतो करण्यासाठी. आणि मी असं ना कोणत्या अशा दुबईमध्ये अबुधाबीमध्ये मोठ्या विलामध्ये वगैरे राहत नाही किंवा अशा कोणत्या सोसायटीत राहत नाही तिथून बुर्ज खलिफासारखे व्ह्यूज दिसतील. एका छोट्याशा पार्टेशनमध्ये राहते, पण त्या छोट्याशा पार्टेशनचं रेंट देखील 40,000 रुपये आहे. मी एखाद्या व्लॉगमध्ये दाखवेन इथले पार्टेशन वगैरे कसे असतात ते. इथली लाईफमध्ये इथे काम करणारा प्रत्येक माणूस आहे ना की त्याला स्वतःसाठी वेळच नाही आहे. म्हणजे एवढी त्याची ओढाताण होत असेल ना, जसं असं मला तरी वाटतंय. इथला माणूस फक्त इथं काम करणारे काही जण आहेत ना, ते फक्त स्वप्नांसाठी त्यांच्या काम करत आहेत, बाकी शांतता नाही आहे.